नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे योगिताज होम. चला तर आज आपण पाहणार आहोत आजचं माझं डेली रुटीन काय आहे. आज मला वैभवलक्ष्मीचा शुक्रवार पण आहे आणि माझं शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण पण चालू आहे. आज 5वा दिवस आहे आणि त्यातली त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे आज विजया एकादशी पण आहे. आणि चला तर मग आता पाहूया माझ्या पूजा. शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण अतिशय प्रभावी आहे. तुमच्या मानसिक, आर्थिक, सांसारिक कितीही प्रकारचा त्रास असो, जर तुम्ही शिवलीला अमृत पारायण केलं तर सगळ्या समस्या सुटतील. जन्म देण्याचे काम हे ब्रह्मदेवाने केले आहे आणि आपलं पालन करायचं काम हे भगवान विष्णूंचं आहे. आणि आपलं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू हे भगवान शंकरांच्या हातात आहे. म्हणून आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे आणि हे पारायण करायचं आहे. तिथे श्रीधर अभंग षष्टपदक रुंजी घालित शिवनामे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड द्वितीयाध्याय गोढा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. मी अध्याय वाचन करून घेतले आणि आता आरती करून घेत आहे. आरती झाल्यानंतर मी नैवेद्य दाखवून घेतला. खरंच आपल्या प्रत्येक ग्रंथामध्ये काही ना काही आपल्याला शिकण्यासारखं आहे. प्रत्येक अध्यायातील गोष्टी ह्या रोजच्या आपल्या जीवनातील गोष्टींप्रमाणे आपल्याला वाटतात. म्हणूनच खरंच या ग्रंथांचं आपण वाचन केलं पाहिजे. आता यानंतर इथे मी ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करून घेतलेला आहे. त्यानंतर मला वैभवलक्ष्मी मातेचे शुक्रवार आहेत. आता मी त्याची पूजा करून घेत आहे. इथे प्रथम मी गणपती पूजन केलं आहे. याचा जर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, नक्की बघून घ्या तो व्हिडिओ. आता मी इथं तांदळाची रास टाकत आहे. त्यानंतर तिथं कलश पूजन करून घेणार. कोणत्याही देवाची सेवा केली तेवढी थोडीच आहे असे म्हणतात आणि देवाची जर तुम्ही सेवा केली तर मन अगदी प्रसन्न होते आणि घरातही वातावरण अगदी प्रसन्न राहते. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये व्रत वैकल्याला खूप महत्त्व आहे आणि पोथी, पूजा, पुराण यांना पण खूप महत्त्व दिलेलं आहे. कुठलेही व्रत हे धनलाभ व्हावा म्हणून केले जातात असं नाही. आपल्या घरातील सुख, शांती, समाधान, आरोग्य यासाठी ही व्रत केले जातात आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण फार होते. सोपा आणि साधा आहे, मात्र मनात भाव हवा. हे व्रत शुक्रवारी करायचे. सकाळी उठावे, स्नानाने शुभर्षित व्हावे, दिशांना नमस्कार करावा, लक्ष्मी देवीस नमस्कार करावा, तिचे चिंतन नामस्मरण करावे. जयलक्ष्मी माता, जयलक्ष्मी माता. दिवसभर उपवास करावा. उपवास करणे शक्य नसल्यास, प्रकृती झेपत नसल्यास केला नाही तरी चालेल. रात्री पूजेनंतर उपवास सोडावा. संध्याकाळी हात पाय धुवून पूजा करावी. त्यासाठी एका पाटावर चौकोनी वस्त्र ठेवावे. त्यावर छोटीशी तांदळाची रास मांडावी. त्यावर जलपूर्वक कलश ठेवावा. कलशावर एक वाटी ठेवावी. त्यात सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवावा. तो नसेल तर एक रुपयाचे नाणे ठेवावे. कलश ठेवण्यापूर्वी राशीवर कुंकवाची स्वस्ती काढावी. कलशाला कुंकवाची बोटे अष्टदिशांनी रेघा ओढाव्यात. श्रीयंत्र कलशाला टेकून अथवा जवळ ठेवावे. प्रथम सुपारी विड्यावर पाणी सोडून गणपती पूजन करावे. हळदी कुंकू आणि सुगंधी द्रव्य देवीस श्रेयंत्रास अर्पावी. तांबडे फुल देवीस वाटीतील श्रेयंत्रास वाहावे. देवीचा स्तवन श्लोक म्हणावा. आपली इच्छा सांगावी. प्रार्थना म्हणावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा. महालक्ष्मी अष्टक म्हणावे. मग आरती करावी. आपल्या संकल्पाने 11 किंवा 21 शुक्रवार असे पूजन करावे. शेवटच्या शुक्रवारी 7 किंवा 5 किंवा 7 कुमारिकांना किंवा सुवासिनींना पाचारण करावे. लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचे पाय धुवावे. त्यांना कपाळी हळदी कुंकू अक्षता लावावेत. प्रसाद द्यावा. तसेच प्रथेचे एक नवीन पुस्तक द्यावे. त्या दिवशी यथाशक्ती भोजन घालावे. देवीच्या नैवेद्यास खीर करावी. पूजाविधी आटोपल्यावर दागिने परत अंगावर घालावे अथवा जागच्या जागी ठेवून द्यावे. कलशातील पाणी तुळशीला विसर्जित करावे. तांदूळ पक्ष्यांना खायला ठेवावेत. या व्रताने ऐश्वर्य, संपत्ती, संतती, संकटे नाहीशी होतात. घरात सुखसमृद्धीने भरभराट होते. लक्ष्मीचा वास घरात राहतो. इथे पोथी वाचून झाल्यानंतर आता मी आरती करून घेतली देवीची आणि तुम्ही बघू शकता पूजा केल्यानंतर घरामध्ये किती वातावरण प्रसन्न वाटत आहे आणि असं वाटत आहे की समोर साक्षात देवी बसलेली आहे. यानंतर मी देवीला आता एकादशी असल्यामुळे वरईच्या भाताची खीर बनवली आहे आणि त्याचाच नैवेद्य पण अर्पण करणार आहे. अशा प्रकारे मी देवीला नैवेद्य दाखवून घेतला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. अजून जर तुम्हाला कुठल्या पूजेची किंवा व्रताची माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.